तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पारसुकी या चॅनलमध्ये. तर कसे आहात सर्व? आय होप की तुम्ही चांगले असणार. तर आजचा ब्लॉग खूप सिंपल आणि साधा आहे. आज माझ्या मम्मीने बनवलेली आहे मुगाची डाळ. तर चला पाहूया. तर मित्रांनो पहा, मुगाची डाळ थोडी मस्त गरम गरम केली आहे मम्मीनं मुगाची डाळ. आणि आपण आता खात आहोत. त्याच्यासोबत आपल्याला पाहिजे आंबा. आंब्याचं सीझनच चालू आहे आता. मस्त लागते आंबा खायला. पाहू शकता तुम्ही कलर, मस्त कलर बी उतरलाय, मस्त टेस्टी बी आहे. हा बघा, मस्त टेस्टी झालेली आहे. कलर बी मस्त उतरलाय. आपण तर जास्तीत जास्त हॉटेलातच खातो. हॉटेलातला खाण्यापेक्षा थोडंसं आईच्या हातचं बी खाऊन पहा एकदा तरी. इतकी बढिया लागते. जे लोक बाहेर गावी राहून शिक्षण घेते अथवा जे लोकांची नोकरी बाहेरच्या ठिकाणी आहे आणि ते मेसच्या डब्यातलं जेवण जेवते, त्याला माहीत आहे का त्यातलं जेवण कसं राहते. आणि त्याला कधी कधी आईच्या हाताची आठवण येते, म्हणजे जेवणाची आठवण येते. तर आज आपण त्याच आईच्या हाताचं जेवण जेवत आहोत. मस्त. आज तुमच्या घरी कोणती भाजी केली आहे मी कमेंटमध्ये नक्कीच सांगा. कारण मी ना ऐकलं आहे का चांगलं बॅकग्राऊंड पाहिजे म्हणते म्युझिकमध्ये, व्हिडिओमध्ये. तर आपलं बॅकग्राऊंड पाहून घे कसं आहे पुरं. आता काय सांगू तुम्हाला, तर नाही पाहिजे म्हणते असं बॅकग्राऊंड. तर पोचून द्या मग आपल्याला व्हिडिओ मिलियनमध्ये. आणि मिलियनमध्ये लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पण तुम्हाला आजचा आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. किती सुंदर ना, भाजी मस्त आहे. मस्त टेस्टी टेस्टी लागून राहिले खायला. तर मित्रांनो, आमच्या घरी या एक वेळा. तुम्हाला मी सांगतो माझ्या आईचं आजचं जेवण. कोणी बी म्हणते मस्त बनवतो, म्हणजे भारत म्हणते ती आली आई भाजी. एक वेळा मग तुम्ही खाऊन पहा, घरी या जेवायला मस्त वेळापैकी. आपण तुम्हाला मस्त खवलं आहे आपल्या मम्मीच्या हातची भाजी. कारण मम्मी कामाची मला जाते तर किती बाहेर आहे, जेवढे बाहेर आहे थोडी थोडी आपण करतोच नाही तिकडे पार्सल. तर मग सगळ्यात चांगली जर भाजी तिकडून कोणी करत नाही ते माझी मम्मीच करते. जास्त मसाले नाही, काही नाही, तरी बी एवढी स्वादिष्ट भाजी लागते काय सांगू तुम्हाला. मस्त खाल्लं म्हणजे बिना खायच्या पहिलेच तर बिना खाल्ली तर किती बढिया वाटतं, पण खायच्या पहिलेच यातून मस्त वाशून राहिला होता. एक नंबर. काय सांगू तुम्हाला, एकदम चटपटी धमाकेदार एवढी चांगली झाली. तर भाई आज आम्हा बहिणीचा रिझल्ट. आज मम्मीला भाजी चांगली गेली ना. मम्मी भाजी बी चांगली करते आणि धुते बी चांगली. आज जर मा बहिणीला कोणी माणसं भेटले तर जशी भाजी बनवते मम्मी, तशी मा बहिणीले धक्को 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 धक्को. नाही तर मम्मीला मी म्हणून ठेवलं मला डोकं खाते. मम्मी तू साईड, पप्पा तुम्ही साईड व्हा, मीच काढतो त्याला खबर, मी धुतो. त्यासाठी आपल्याला एनर्जी लागेल. एनर्जी गाडीतून भेटते जेवणातून. You can see the now I am eating, now I am chewing. तर मित्रांनो, तुम्ही माझेवाले व्हिडिओ कोणी चालू ठेवा म्हणून पाहताय, कमेंट करायला विसरू नका. कारण मला बी माहीत पडलं पाहिजे का माझीवाली फॅन फॉलोविंग कुठपर्यंत माझीवाली व्हिडिओ पाहत असते. तर आपल्या व्हिडिओला लाईक नक्कीच द्या. आणि असेच आपल्याला व्हिडिओ पाहता आणि आपल्याला व्हिडिओ पुढं बी असे येत राहणार, पण अशा बॅकग्राऊंडमध्ये. कारण भाई आता आपलं आलं घरकुल आणि आपण बांधणार आलं घर. तुम्ही मस्त विटायचं. मग तशा घरामध्ये चांगल्या बॅकग्राऊंडमध्ये
आपल्याला व्हिडिओ येत राहणार. तर मित्रांनो आपल्याला झाला आता जेवण खतम. तर थांबा 2 मिनिट थांबा ना. आपलं भाषण जरा खतम झाला आहे पण जेवणच खतम झालं आहे ना. पण झालं होतं पाणी तर प्यास लागते बाई. नाही तर मी तुम्हाला माहिती आहे कसं होतं ते. पण आहे घरी एकटंच. मग काही नाही काढला मस्त मोबाईल गेला आपल्याला व्हिडिओ चालू. मी बी खुश तर बढ्यापैकी चालू आपल्याला असं शायर मी. तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक नक्कीच करा. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. भेटूया अशा दुसऱ्या ब्लॉगमध्ये. बाय बाय टाटा.